आणि आता मोठ्या टॉपने आपण बातमी बघूयात। मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाणार। रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार। स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही। मराठा कुणबींना ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल। राणेंची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या जागेसाठी राणेंकडून भाजपवर दबाव। राणेंचा अधिसूचनेला विरोध म्हणजेच दबाव तंत्र आहे। सुषमा अंधारेंचा नारायण राणेंवर निशाणा। राणे यांना ना ओबीसींची फिकर आहे ना मराठ्यांची फिकर आहे। त्यांना फिकर आहे ती स्वतःच्या राज्यसभेच्या जागेची, कारण आता राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि राज्यसभेचं कंटिन्यूशन घेण्यासाठी ते भाजपावर दबाव टाकू पाहत आहेत। मोडी लिपीतील मराठा कुणबी नोंदींची तपासणी रखडली। 1861 ते 62च्या काळामध्ये मोडी लिपीत अनेक कुणबी नोंदी मोडी लिपीत तज्ञ नसल्यानं कुणबी नोंदींची तपासणी बारगळली। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज सुनावणी। कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांचा वेळ। 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार। नव्या संसदेत राष्ट्रपतींचं पहिलं अभिभाषण होणार। 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर होणार। आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल। महानगरपालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ पडली महागात। आशानगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी धंगेकरांकडून शिवीगाळ झाली होती। कोल्हापुरात मनसेच्या 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। विनापरवानगी बाईक रॅली काढल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा अंगलट आलाय। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी गणेश मारडेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं आता फेटाळला आहे। सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय जामिनाचं संरक्षण देता येणार नाही। पुणे सत्र न्यायालयाचा हे आदेश।